आणि केवळ मुंबई पुणेच नव्हे तर ठिकठिकाणी राज्यभरात ठिकठिकाणी मग भंडारा असेल, चंद्रपूर असेल, कोल्हापूर असेल, सगळ्याच ठिकाणी या आंदोलनाला प्रतिसाद मिळालेला बघायला मिळाला। त्याचीही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत। त्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन जे आहे त्याच्या समर्थनार्थ आंदोलन जर झालेली आहे। भंडाऱ्याच्या साकोलीत तरुणांनी विशाल मोर्चा काढला, जोरदार घोषणाबाजी केली। चंद्रपुरात देखील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जोरदार आंदोलन झालं। तिकडे कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन बघायला मिळालं। ही तीन दृश्य भंडारा, चंद्रपूर आणि कोल्हापूर या ठिकाणची आहेत। राज्यभरात विद्यार्थी संघटना आणि त्यासोबतच काही विरोधी पक्ष देखील मैदानात उतरलेले पाहायला मिळाले। कोल्हापूरमध्ये सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी, देशाचे उज्ज्वल भवितव्य असणाऱ्या युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। या देशामध्ये ज्या पद्धतीने नीटचा पेपर फुटला, व विद्यार्थ्यांनी एक वेळाच नाही फुटला, 2014 पासून कंटिन्यू हे चालू आहे आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य आज धोक्यात आहे आणि ह्या सरकारला पाय उतरवावं लागेल। एकतर नीट पेपर फुटला, त्यानंतर राज्य पातळीवर टीईटीचा पेपर फुटला, या सगळ्याचं जबाबदारी कुणीतरी घेणं गरजेचं आहे। या जबाबदारीसाठी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी घेऊन कोकराझ जनता पार्टी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक गेले 20 दिवस उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना लोकशाही पद्धतीनं उत्तर देणं हे सुद्धा सरकारला गरजेचं वाटलेलं नाही।